मित्रांनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि दिवसेंदिवस उन्हाचं प्रमाण वाढत निघालंय किंवा उन्हाळा कडक होत निघालेला आहे. आणि अशा वेळी आपल्याला आठवण होती ती या ताकाची. ताक उन्हाळ्यामध्ये अतिशय चांगलं समजलं जातं. ताकाला पृथ्वीवरचं अमृत समजलं जातं. पण अनेक वेळेला आपल्याला हे नुसतं ताक पिणं शक्य होत नाही. मग त्या ताकाची काय केली जाते? कढी केली जाते, मठ्ठा केला जातो, लस्सी केली जाते आणि त्याचबरोबरीनं मसाले ताक सुद्धा केलं जातं. आता हे मसाले ताक करताना या मसाले ताकाचा जो मसाला असतो तो कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. या मसाले ताकाची रेसिपी आज आपण बघणार आहोत. एकदा करून ठेवला तर कमीत कमी 4 महिने आपल्याला हे मसाला ताकाचा मसाला टिकतो, हवाबंद डब्यात भरून ठेवला तर. आणि वारंवार ज्यावेळी आपल्याला ताक प्यायचं असेल त्यावेळी हा थोडासा मसाला त्याच्यामध्ये घातला तर आपलं मसाले ताक तयार होतं. चला तर मग बघूया ही अतिशय चविष्ट असणाऱ्या मसाले ताकाच्या मसाल्याची रेसिपी. हा आमचा व्हिडिओ आवडला तर याला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. चला तर मग बघूया ही ती आपली मसाले ताकाच्या मसाल्याची रेसिपी. ताक मसाल्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ. त्यामध्ये आपण जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, चाट मसाला घेतलेला आहे आपण 1 चमचा. मसाल्यामध्ये आपण दालचिनी 1-1.5 इंचाची घेतलेली आहे, लवंगा घेतलेल्या आहेत 3-4 आणि काळे मिरे घेतलेले आहेत 15-20. त्याच्याशिवाय काळं मीठ आपण घेतलेला 1 चमचा आणि अर्धा चमचा आपण त्याच्यासाठी साधं मीठ घेतलेलं आहे. आणि पुदिना आणि कढीपत्ता हे थोडेसे वाळवून घेतलेले आहेत आपण. वाळलेली पुदिन्याची आणि कढीपत्त्याची 20-25 पानं आहेत. या साहित्याच्या साह्यानं आपण आपला हा आजचा ताक मसाला करणार आहोत. आता या ताक मसाल्यासाठी सर्वप्रथम आपण मंद आचेवर हे सगळे मसाले भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जिरे घालणार आहोत. याच्यामध्येच 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे. मगाशी सांगताना चुकून 2 चमचे सांगितलेले आहे. 1 चमचा बडीशेप घ्या. त्याच्यामध्ये 1 चमचा धणे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि काळे मिरे. या सगळ्या गोष्टी मंद आचेवर आपल्याला चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. हा मसाला आता आपला भाजून झालेला आहे. हा आपण थंड होण्यासाठी एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण इंडक्शन बंद करून टाकू. आपलं प्रेस्टिज इंडक्शन आपण बंद केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत. आता याच गरम पॅन मध्ये कढीपत्ता आणि पुदिना हा थोडा परतून घ्यायचा आहे. त्याची पानंही थोडीशी जास्त कोरडी करून घेतली. आता ऍक्च्युली ही पानं वाळवून घेतलेली आहेत पण तरी सुद्धा आपण ती थोडीशी परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये परत गॅस किंवा आग सुरू करायची गरज नाही आणि ही पानं सुद्धा ह्या आपल्या मसाल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे आपण थंड करून घेणार आहोत. आता आपला हा मसाला जो आहे तो सगळा थंड झालेला आहे. आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला सगळा घ्यायचा आहे. याच्यामध्येच आपण चटपटीत मसाला होण्यासाठी 1 चमचा चाट मसाला घालून घेणार आहोत, 1 चमचाभर काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे. आणि पचनासाठी चांगलं असतं म्हणून आपण याच्यामध्ये पाव चमचा हिंगही घालून घेणार आहोत. मगाशी साहित्यामध्ये हिंग सांगायचा राहिला होता, तुम्ही मात्र आवर्जून ह्याच्यामध्ये हिंग घाला कारण हिंग पचनासाठी चांगला असतो. आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेणार आहोत. आता मित्रांनो आपण हा मसाला सगळा हा बारीक करून घ्यायचा आहे. आपण हे बारीक मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता मित्रांनो हा आपला मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. या पद्धतीनं
हा बारीक करून घ्या. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलात तर हा 3-4 महिने अगदी व्यवस्थित टिकतो. यासारख्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण हा सगळा मसाला काढून घेणार आहोत. या पद्धतीनं हा सगळा मसाला जो आहे तो आपण हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि हे जर झाकून ठेवलं तर कमीत कमी 2-3 महिने हा मसाला अगदी व्यवस्थित टिकतो. आता याचं मसाले ताक करण्यासाठी आपण 2 मोठे चमचे दही मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा बर्फ टाकायचा आहे. याच्यामध्ये आपण 1 पेल्यावर पाणी घालून घेणार आहोत. आपण केलेला जो मसाला आहे तो ताक मसाला सुद्धा त्याच्यामध्ये 1 चमचाभर घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं आपण मिक्सर मधून फिरवून घेणार. अशा तऱ्हेने आपलं हे मसाले ताक तयार झालेलं आहे. ग्लासमध्ये मसाले ताक घेऊन हवा असल्यास त्याच्यामध्ये थोडा बर्फ घालून घ्या आणि वरून थोडासा हा मसाला घालून हे आपलं मसाले ताक तयार झालेलं आहे. अशा तऱ्हेने आपलं हे मसाले ताक तयार झालेलं आहे. या मसाले ताकाचा जो मसाला आहे तो तुम्ही एकदा करून ठेवला तर कमीत कमी 4 महिने आपल्याला पुरतो, म्हणजे उन्हाळा संपेपर्यंत. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.